बीडमध्ये घडलेल्या घटनेनंतर विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात अनेक आंदोलनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच नंतर सुरेश दस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देखील आता राजकीय वर्तुळात जे आहे ते उदान आलेलं पाहायला मिळतं। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद मॅडम आहेत। मॅम, सर्वप्रथम टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल बीडमध्ये ज्या पद्धतीने जी हत्याकांड झालं त्या संदर्भात तुमची सर्वप्रथम काय प्रतिक्रिया? सगळ्यात आधी तर देशमुखांच्या घरातल्या कुटुंबांबरोबर त्यांच्या दुःखात मी खरंच शामिल आहे आणि त्यांच्या न्यायासाठी सगळे पक्ष एकत्र आले होते, सगळे एकत्र ते आंदोलन सुरू झालं होतं आणि मला बरं वाटलं होतं की काहीतरी होत आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी होत आहेत, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे कुठेतरी संतोषला न्याय मिळेल असं एक आशा माझी जागरूक झाली होती। पण त्यातच एक म्हणजे अण्णांबद्दल पण मी म्हणेन की अण्णांनी एक वक्तव्य केलं आणि त्या सगळ्या गोष्टी तिथेच राहून सगळ्यांचा दृष्टिकोन त्या बोलल्या गेलेल्या एका वक्तव्यावर गेलं। म्हणजे जिथे संतोषला न्याय मिळण्यासाठी सगळेजण एकत्र येतात तिथे अण्णा असं काहीतरी बोलून जातात की त्याच्यामुळे पूर्णपणे लक्ष दुसरीकडे केंद्रित झालं। तर ते कुठेतरी मला वाईट वाटलं। सगळ्यात आधी मला असं वाटतं की काल मी प्राजक्ताची पूर्ण प्रेस बघितली। एक कलाकार म्हणून मला काल प्राजक्ताना रडताना बघितल्यानंतर मला वाईट वाटलं, कारण ती रडली तेव्हा असं वाटलं की नाही रडता कामा, कारण तू एक महाराष्ट्राची एक अशी आवडती कलाकार आहेस आणि तुला तुझं मत मांडणं हे हक्क आहे, तुला मांडलाच पाहिजे होतं। आणि हे मत तू कधी मांडलं पाहिजे होतं? जेव्हा करोना धनंजय मुंडेंनी जेव्हा वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर ती खरंच सिरियसली बोलली होती। ती जे बोलली होती त्यावेळी तिने ते तेव्हाच तिने प्रेस घेऊन तेव्हाच तिने ठामपणे उत्तर दिलं पाहिजे होतं। तिला ठासून विचारलं पाहिजे होतं की का म्हणून काय असं गोष्ट मी केली आहे ज्याच्यावर तुम्ही माझं नाव घेताय? कारण डेफिनेटली करुणा धनंजय मुंडे ही धनंजय मुंडेंची बायको आहे आणि जेव्हा एखाद्या घरातली व्यक्ती असं काहीतरी बोलते तेव्हा त्या व्यक्तीला उत्तर देणं हे केलंच पाहिजे होतं। नंतर आता हा दस अण्णांनी जो हे घेतला तिथेही मी म्हणजे अण्णा बरोबरच नाहीये, अण्णा चुकीचे आहेत। अण्णांचं चांगली गोष्ट होती की जिथे तुम्ही संतोषसाठी लढा उभारला होतात, पण जिथे जाऊन तुम्ही कलाकारांचं नावं घेतलीत आणि त्या ज्या पद्धतीने तुम्ही नावं घेतली ते चुकीचं होतं। इथे फक्त एक कलाकार प्राजक्ता नव्हती, तिथे बाकीचे कलाकार पण आले होते। याचा अर्थ कुठेतरी तुम्ही सगळ्या कलाकारांना एकत्र आणलात आणि ते व्हायला नाही पाहिजे होतं आणि ते होणं चुकीचं होतं। त्यामुळे मला असं वाटतं की अण्णांनी ज्या पद्धतीने धुडकावून लावलंय ती गोष्ट चुकीची आहे आणि त्यांनी फक्त प्राजक्ताची नाही तर सगळ्या कलाकारांचीच माफी मागितली पाहिजे। प्राजक्ता माळेंनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माफी मागितली पाहिजे सुरेश दस यांनी, परंतु त्यांनी सांगितलं आहे मी माफी मागणार नाही। तर तुमची एक कलाकार म्हणून यावरती काय स्टँड असणार? खरं म्हणजे काय होतं माहितीये, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मुद्दा उचलता तेव्हा आणि कलाकारांचं नाव ह्यासाठी घेता कारण जिथे कलाकाराला आजूबाजूला ग्लॅमर आहे आणि त्याच्या नावाला एक मोठं वेगळं हे लागून जातं आणि मग त्याचं नाव घेतलं की मीडियाही उचलते आणि मीडिया उचलल्यानंतर ते सगळीकडे जास्त प्रमाणात पोचलं जातं आणि अशा पद्धतीने कलाकारांचं नाव घेणं हे खूप चुकीचं आहे। आज कलाकार प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठेही असलं तरी राजकीयच नेते कला क्रीडा महोत्सव करतात, मोठमोठ्या कलाकारांना बोलवलं जातं आणि तिथे जाऊन ते काही कलाकार आपली कला सादर करतात, कोणी नृत्य करतं, कोणी नाटक करतं, कोणी गाणं गातं। तर मग ह्याचा अर्थ तुम्ही जे बोलताय त्यात कुठे ना कुठेतरी असं होतं ना की हे सगळेजण कलाकार अशात आहेत का? तुम्ही प्रत्येक अशा पद्धतीने कलाकारांचं नाव कसं काय घेऊ शकता? ही फक्त गोष्ट परवीपर्यंत आहे आणि त्या तिकडे कसं काहीतरी वेगळं काहीतरी झालेलं आहे, तर तुम्ही मग काहीतरी ते प्रूफ द्या की त्यांना का असं बोलतात, तर काय प्रूफ आहे तुमच्याकडे की ह्या कलाकार अशा पद्धतीने इकडे आलेले आहेत? तुमच्याकडे प्रूफ नसताना तुम्ही त्या कलाकारांचं नावं घेता हे चुकीचं आहे कुठेतरी। मग तुम्हाला काय वाटतं सुरेश दस यांनी नेमकं काय केलं? मी आताही म्हटलं की जर सुरेश अण्णांना मी हे सांगेन की अण्णा तुम्ही हा विषय एवढा चांगल्या पद्धतीने हाताळत होता, तुम्ही एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्याच्यामुळे सगळं एवढं मोठं आंदोलन घडलं आणि त्या आंदोलन करताना तुम्ही एवढं सगळं करत असताना एखाद्या अशा व्यक्तींची नावं
मी तुमच्या तोंडातून निघून गेली की त्याच्यामुळे ह्या पूर्ण आंदोलनाचं वेगळीकडे निघून गेलं. आज एका गरीबाला न्याय मिळणार होता, एका मुलीच्या बापाला न्याय मिळणार होता, एक कुटुंबाला न्याय मिळणार होता आणि त्या व्यक्ती तिथे तुम्ही अशा व्यक्तींची नावं घेतली जिथे काहीच अर्थ नव्हता आणि त्यामुळे ते मीडियाने सगळ्यांनी उचलली. आज अण्णा जर ते खरं आहे, तथ्य असेल त्याच्यात, तर हा अण्णांनी माफी ह्यासाठी मागावी कारण ह्याच्यात सगळे कलाकार येतात आणि ह्या कलाकार तुम्ही कशा पद्धतीने बोललात त्याच्यावर पण आहे. भले तुम्ही काही कोणाबद्दल बोलला नाहीत पण तुम्ही बोलताना ज्या ढंगाने तुम्ही बोललात, काय कोणाची कंबर हलवते किंवा काय नाचतात असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही बोलून गेलात आणि ते जे बोललेत ना ते कुठे ना कुठेतरी मनाला वाईट वाटलं की त्या गोष्टीला. जर तुमच्याकडे प्रूफ असतील ना तुम्ही बोला, हक्काने बोला, समोरून या आणि सगळे ओपन करा. पण प्रूफ नसताना का बोलताय? जिथे करुणा मुंडेने हा सब्जेक्ट उचलला होता त्या करुणा धनंजय मुंडेच्या सब्जेक्टवर कोणीच व्यक्त नाही झालं, कोणीच नाही झालं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तेव्हा कोणी नाही करता आज अशा टायमाला तुम्ही व्यक्त होताय जिथे कुठल्या तरी एका गोष्टीचा छडा लागणार. डेफिनेटली आताचं सरकार आहे आणि ते सरकार नक्कीच ह्या गोष्टीचं हे काढतीलच. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला अटक होईलच, 100% होईल. पण त्याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट जी घेऊन आला ते चुकीची झाली आहे. त्यामुळे अण्णांनी माफी तर मागितलीच पाहिजेत. सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते असं सुषमा अंधारे म्हणत आहेत. त्यांचं म्हणणं आहे प्राजक्ता माळी यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही त्यांची वेळ चुकीची होती. कालची खरं तर याआधी त्यांनी लेट इट गो केलं, यानंतर आता काल पॉलिटिकल स्टेटमेंट सारखे पत्रकार परिषद झाली. कारण की बीडमध्ये काल याच वेळी आंदोलन होतं आणि त्यावेळी लक्षभूल करण्याच्या वेळीच हा पत्रकार परिषद झाली. नाही आता डेफिनेटली सत्याला का नाही. मी तर मगासपासून म्हणतेच आहे ना की जेव्हा हे करुणा मुंडेने जेव्हा हा प्रश्न उचलला गेला होता तेव्हाच हे झालं पाहिजे होतं. हे आता हे निघालंच नाही पाहिजे होतं. पण आता जर तुम्ही निघालच आहे आणि सत्य हे डेफिनेटली मी माझ्यावरून सांगते, माझ्याबरोबर किती गोष्टी झालेल्या आहेत पण मला ह्या गोष्टी दाखवाव्या लागल्याच ना, स्पष्टीकरण द्यावंच लागलं की बाबा माझ्या फॅमिलीमध्ये मॉफ करून फोटोज चिटकवले गेले होते, माझा पासपोर्ट चुकीचा बनवला होता, मी तर इंटरनॅशनल गुन्हेगार आहे असं सिद्ध झालं होतं. मग तेव्हा मला स्पष्टीकरण द्यावंच लागलं होतं की असं नाहीये म्हणून. असं कसं, सत्याला स्पष्टीकरण द्यावंच लागतं आणि त्याच्याशिवाय काहीच होत नाही. कारण जेव्हा आपण न्यायालयात उभं राहतो तेव्हा न्यायालयामध्ये पण जज मागतोच ना की प्रूफ काय आहे काय नाही, तुम्ही काय खरं बोलताय की खोटं बोलताय. तिथे पण आपल्याला गीतावर हात ठेवून शपथ घ्यावीच लागते. मग जेव्हा आपण उभा आहोत तर तिथे आपल्याला करावंच लागणार. आणि आताही तीच गोष्ट आहे. इथे देखील इथे फक्त एकट्या प्राजक्ताचा विषय नाही, हा सगळ्या कलाकारांचा विषय आहे. तिथे साऊथची कलाकार आहे, बिहारची कलाकार आहे. तर कुठे ना कुठेतरी मला असं वाटतंय की अण्णांना हा विषय भरकटला आणि अण्णाच्या तोंडून जे वक्तव्य गेलेलं आहे तिथे माफी मागितली पाहिजे आणि प्राजक्तांनी पण तिथे व्यक्त व्हायला पाहिजे होतं जिथे करुणा मुंडेने हा विषय उचलला होता, तिथे व्यक्त व्हायला पाहिजे होतं. म्हणतात की महिला दबावाखाली राहतात, मग दबावाखाली राहतात तर करुणा दबावाखाली असती तर तिने तो विषय तिथे काढला नसता. आणि जेव्हा तिने तो विषय तिथे मांडला होता तिथे उत्तर देणं गरजेचं होतं. कारण ती करुणा धनंजय मुंडे आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा हा विषय अण्णा काढतात तेव्हा नंतर आपण व्यक्त होतोय तर कुठेतरी तिथेही राजकारणाचा एक वेगळी छटा लागून जाते. सो प्रत्येक महिलाला मी म्हणेन, प्रत्येक स्त्रीला म्हणेन की जिथे असं आपल्याला वाटतं ना की बाबा माझ्या कुठेतरी स्त्रीत्वाला दाग लागला जातो आणि मला कुठेतरी त्रास होतो तर तिने लगेचच स्पष्टीकरण दिलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद. कॅमेरामॅन मोहनसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई.